हा महेश सारखा का कॉल करतोय? कळत नाहीये का मी फोन कट करतेय? आवडतच आहे. का कट करते संपदा फोन माझा? काय झालंय? मला विचारू, कोणाला विचारू? तिच्या घरी नको, उगाच ते टेन्शन घेतील. नीलला फोन करतो. परत हाताला लागेल. बरं मला एक सांग, चॉकलेट जास्त गोड आहे का तू? अर्थात मी. मला कसं कळणार? हो मजा. महेश, आता घ्या ना. हा महेश बोल. नील, अरे मला काही सुचत नाही म्हणून मी तुला फोन केला. काय झालं? आय एम सॉरी टू से दिस, पण संपदा नीट नाही वागत आहे माझ्याशी. काय झालं मला खरंच काही कळत नाही. महेश हे बघ, शांत हो. काय झालंय मला नीट सांग बरं जरा. अरे झालं तसं काही नाहीये, पण गेले काही दिवस संपदा मला अवॉइड करते. अरे 2-2 दिवस माझे फोनच घेत नाही, आणि घेतला तर चिडचिड करते. तिला काय झालंय ना खरंच काही कळत नाही मला. अरे काही झालं नसेल, तू नको काळजी करूस, शांत हो. अरे कसं शांत होऊ? सगळं असह्य झालं यार. मला काही सुचत नाही म्हणून मी म्हटलं तुला फोन करावा. महेश हे बघ, मी बोलतो संपदाशी. हा, तू काळजी करू नकोस. ठेवू फोन? ए नील, प्लीज प्लीज काहीतरी बोल, काहीतरी कर यार प्लीज. हो मी बघतो. हा, थँक्स. चल बाय, टेक केअर. काय झालं? तुम्ही असं का बोलत होता? ही संपदा ग, ती महेशला अवॉइड करते. त्याचे कॉल 2-2 दिवस रिसीव्ह करत नाही. उचलले तर चिडचिड करते. तिला म्हणा नाटकं करू नको, 2 दिवसामध्ये काम होईल विजाचं. एक मिनिट. ताई महेशशी बोलत नाहीये, पण आत्ताच मगाशी आई म्हणाली की ती महेशलाच भेटायला गेलीये. नसेल गेली ग ती, खोटं बोलली असणार. महेश्वर कसला राग काढते आणि कशासाठी काढते? पण ती काल पण महेशलाच भेटायला गेली होती. याचा अर्थ ती खोटं बोलते स्वानंदी. नाही, असं का करेल ती? मी विचारते तिला. थांब, आत्ता कुठे? नंतर बोल ना घरी गेल्यावर. सॉरी, या संपदाने सगळा मूड खराब केला यार. अरे पण तिच्या मनात ना काहीतरी चाललं असेल. मी घरी गेल्यावर बोलते तिच्याशी. ठीक आहे, चल. अहो तुम्हाला एवढ्या साडी दाखवलं मी, तुम्हाला कसं काय एक पण पसंत येत नाही? बघा ना ताई, बनारसी ब्रोकेड नाहीये का तुमच्याकडे? तुमच्याकडे सगळं काय आहे. हे घ्या, बनारसी ब्रोकेड पेक्षा वर अगदी उत्तम चांगलं. हे घ्या, दाखवा. छान आहे, छान आहे. बघा बघा, रंग पण छान आहे. तुम्ही पैठणी म्हणाला होतात ना? पैठण्या पुष्कळ झाल्या हो. हळदी कुंकवाला जायचं झालं ना तरी सुद्धा पैठणीच नेसते मी. ते बघू जरा. हा वा, हा छान आहे खरंच. कळत तर काही नाही साड्यातलं, नुसत्या किमती बघते ही बया. आलेच बघा तुम्ही. छान दिसेल रंग तुम्हाला. हो हो. बरं अंजली, तुमचं काय? आई आम्ही निवडल्यात साड्या. यांचा काही प्रश्न नाही हो, पण यांनाच कुठली साडी आवडत नाही. अरे बाबा, मोठ्या घरची आहे ती. तिचा साधा रुमाल सुद्धा प्युअर सिल्कचा असतो. अनिता, आले आले. ललिता ताई घ्या. उन्हाच्या तासाभरात 3दा चहा घेऊन झालाय माझा. इतका चहा नाही हो घेत मी. नाही नाही, आता तुम्ही परत एकदा चहा घ्या, म्हणजे अशा फ्रेश व्हाल एकदम.
चहाचा कसला आग्रह करताय? नाही आई, त्यांना ना घेऊ दे चहा. काय ना, साड्या बघून बघून ना दमल्या आहेत त्या खूप. हो